श्री गुरुचरित्र अध्याय 53 समारोप। श्री गणेशाय नमः। सिद्धाने नामधारकाला श्री गुरूंचे परमपवित्र चरित्र सांगितले। ते ऐकून नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न झाले। त्याला भावावस्था प्राप्त झाली। अष्टसात्विक भाव दाटून आले। श्री गुरु विषयी वाटणारी प्रेमभक्ती अश्रुरूपाने डोळ्यातून पाजरू लागली। ते पाहून सिद्धाला मोठे कौतुक वाटले। त्याने नामधारकाला आलिंगन दिले, प्रेमाने कुरवाळले व म्हणाला, बाळा, भानावर ये. ही तुझी भावावस्था कायम राहिली तर मी तुला जे ज्ञान दिले आहे ते तुझ्या हृदयात बंदिस्त होऊन राहील. मग लोकांचा उद्धार कसा होणार? अंतःकरणात श्री गुरूंविषयी दृढ भक्ती ठेवून विहित कर्माचरण करीत राहा. तू श्री गुरूंचे चरित्र जाणून घेण्याची सदिच्छा व्यक्त केलीस, म्हणूनच तापत्रयाचे हरण करणारी अनुपम अशी अमृतवाणी माझ्या मुखातून प्रकट झाली. आता हेच गुरुचरित्र तू लोकांना सांग. या सेवेने श्री गुरु तुझ्यावर नित्य प्रसन्न राहतील. त्यांच्या प्रसादाने संसारी जीवांना दिलासा मिळेल. ते ऐकून नामधारकाचे डोळे उघडले. सिद्धाला हात जोडून नमस्कार केला व म्हणाला, गुरुराया, तू अतिशय कृपावंत आहेस. आम्हा भक्तांचा आधार आहेस. गुरुचरित्र म्हणजे परमामृत. गुरुचरित्र म्हणजे आनंदाचा अक्षय ठेवा. ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. आता एकच विनंती आहे. अनेक औषधींचे सार काढून एकच बहुउपयोगी रसायन बनवावे. तसे समग्र गुरुचरित्र प्रथमाध्यायापासून 52व्या अध्यायापर्यंत सारांश रूपाने यांचा म्हणजे श्री गुरूंच्या सर्व लीलांचे विहंगमावलोकन होईल. नामधारकाची प्रार्थना ऐकून सिद्धाला आनंद झाला. त्याने अध्यायावर सर्व कथांची उजळणी केली आणि म्हणाला, हे सच्चिष्या, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या भक्तांना पूर्वीप्रमाणे आजही दर्शन देतात. तुझ्या विनंतीवरून मी तुला गुरुचरित्राची अवतरणिका अनुक्रमणिका सांगितली. त्या कथांची नुसत्या स्मरणानेही भक्तांची कार्य होतील. त्यानंतर नामधारकाच्या विनंतीवरून सिद्धाने त्याला श्री गुरुचरित्राचे नित्यपठण कसे करावे, सप्ताह पारायण कसे करावे, त्या काळात आचरण कसे असावे, पूजन नामस्मरणादी कर्मे कशी करावीत, उद्यापन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा गुरुदेव, आपण माझी सर्व कामना पुरवून मला अगदी कृतकृत्य केले असे म्हणून नामधारकाने सिद्धाला साष्टांग नमस्कार केला. जय श्री गुरुदेव दत्त.